मित्रांनो 6 वाजलेले आहेत आणि आम्ही थांबलो आहे चहा कॉफी फ्रेश व्हायसाठी, कारण खूप प्रवास झाला आता आणि पाऊस पण चालू होता म्हणून आम्हाला कुठं थांबता पण आलं नाही. आता मे बी तिरुपती 80 किलोमीटर असेल, तर बघू आपण बघायचं कोण कोण आहेत. सगळे चहा पित. हा आहे ललित, बघा त्याचे डोळे कसे झाले झोपून झोपून. बोरबन बिस्किट. कोणतं बिस्किट आहे? बोरबन बिस्किट हे सर काय म्हणतात सांगा, बोला काय. बोला. आता खूप थकलो आहे. मला असं वाटतं की 80 किलोमीटरचा आणखी प्रवास शिल्लक राहिलेला आहे. तो प्रवास झाल्यानंतर एकदम असं तिथे गेल्यानंतर एक एनर्जी येईल. त्या एनर्जीने आम्ही तुम्हाला म्हणजे जे काय फीडबॅक आहे आत्तापर्यंतच्या प्रवासाचा जो काय सीन आहे पूर्ण, तिथं आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊ. ओके, चालेल. हा कृष्णा तो काहीतरी खातोय. कृष्णा बोल. त्याच्यामध्ये आता टेन्शन असं आहे की 7 वाजता येणार आहे ट्रिपल सेव्हनची प्रोमो कोड. अरे बाबा, बिग प्रोमो कोड. कोड चार्जिंग नाही. आता खूप मोठी परेशानी आहे. तरी 80 किलोमीटर राहिलेला आहे. मस्त चालू आहे प्रवास. संतोष भाई कसा झाला आतापर्यंतचा प्रवास तुम्ही सांगा. काय नाही मग बोल बोल ना काय. सगळ्यांचं ऐकलंच तुम्ही. तर प्रवास करून करून जरा थकल्यासारखं होत होतं, त्याच्यामुळं चहा कॉफी वगैरे झाला आहे सगळ्यांचा. आता इथून नॉनस्टॉप तिरुपती जायचं आहे आपल्याला आणि म्हणजे एक 70-80 किलोमीटर राहिले, आणखीन 1-1.5 तास लागेल आणखी जायला. मग तोपर्यंत ब्रेक घ्यायचा होता म्हणून एवढंच एक, बाकी काय खास नव्हतं. बाकी ओमनं सांगितलं असेल तुम्हाला. यस. चल आता आपण बघूया. हे दुकान जरासं इथे खूप व्हरायटीज आहेत खायच्या, तर तुम्ही पाहू शकता. हे बघा, एकच मिनिट. ते नाही घेतलं मी. तिथे खूप सारे चॉकलेट्स आहेत, तुम्ही पाहू शकता. हे चॉकलेट आहे, हे तर वेगळं चॉकलेट आहे, मी पहिल्यांदा बघितले ना. तर भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत चॉकलेटच्या, तर मी घेईन, मला दाखवतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे आकाशभाई आहे. आकाशभाईला बोलू आपण काहीतरी. आकाशभाई आणि एवढा बोय तो ते बिल करतायत, त्यामुळं आता आपण नंतरचा व्हिडिओ तिरुपतीमध्ये गेल्यावर. ओके, बाय. तिरुपतीमध्ये आलो आणि पाऊस सुरू झाला. जोरात. तर रात्रीचे 10:30 झालेत आणि आता पाठीमागे गर्दी बघा. ही आहे पासची लाईन. आता इथं आम्हाला ऑनलाईन पासचे दर्शनाचे पास आहेत ते भेटणार आहेत. आता इथं लाईन 2 वाजता चालू होणार आहे म्हणून सांगितलेत. बघू आता 10:30 तर थांबलो आम्ही. किती वेळ लागते काय माहित नाही. बाकी सगळे आहे तिथं. आणि सांगलीचे ना, सांगलीची बी आहे तिथं, आपल्या महाराष्ट्रातली ही बी भेटली तिथं. आम्ही सगळेच जात होतो लाईनीमध्ये. बाकी तुम्हाला कुणाला बोलायचे आहे का? नको नको, झालं थोडी संपली. नको म्हणा. यांचे उद्या इंटरव्ह्यू घेऊ आपण सगळ्याची बारी बारी. होय, 100% ही बात लागली. चांगली बात लागली. 100% म्हण. 100% म्हण. 100%. 100%. हा दया बोला, काय म्हणता तुम्ही? आत्ता आम्ही लाईनीत थांबून 2 तास लाईनीत थांबून आत्ता आम्ही दर्शन पाससाठी थोडंसं पुढे आलो आपण. थोडंसं पुढे आलो आहोत आणि पुढे पण गेट लावलेला आहे. अजून 2 तासाने आम्हाला दर्शन पास मिळेल.
व आम्ही दर्शनासाठी वर जाणार आहोत. हम्म. वर गेल्यानंतर हा बोल. वर गेल्यानंतर तुम्हाला तिथं सांगण्यात येईल. आता पण तिथं काय वाटलं, कसं वाटलं, काय तिथं गर्दी 2 तास थांबवून काय? पूर्ण किलबिल काला ते कन्नडाचे लोक सगळे काय पण बोलायचे, त्यांचं आम्हाला काय समजणार, आमचं त्यांना समजा. आमचं त्यांना समजणार. त्याच्यामुळं सगळी किरकिर, बसायला जागा नको. मजा आली का नाही? मज्जाचा विषय नाही, म्हणजे बसायला जागाच नव्हती. कोण काय पण हातरालं, कोणी इटा गेलं, कोण काय करायचं हा. हातरलं. आणखी त्याच्यामुळे मी चिटा आणून माझा चप्पल त्याला अडकला. हा आणखी त्याच्यामुळं आमचे 2 जण मागे राहिले. कोण राहील तर? ओम भया अजून म्हणजे तिने महाग तुझ्यामुळे राहिले का? हा, त्यांचा असा उद्देश आहे की माझ्यामुळे राहील. उद्देश तुझ्यामुळेच राहिला. व्हिडिओ चालू आहे. झालंय. ना तुझं काय म्हणणं आहे तुझं? झोपणार आम्ही तर आता. नाही नाही नाही, ही जी आता ह्यानं सांगितलं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? काय बोला आपलंच आहे. पण खरं काय ती तर सांग ना लोकांना. तीच आहे ना त्याची. बघा ती चप्पल, बघा तिची चप्पल दाखव तुझी. ही निब्ब्याची चप्पल एवढी निब्बे कशी घालते चप्पल? काढ म्हणलो होतो, पण ललितनं केला आळस. त्यामुळे आमच्या दयाची चप्पल अडकून दया पडता पडता वाचलेला आहे. तो या कुठं बसलो होतो आपण. चप्पल कुठं अडकली आहे. मग ती त्या जिलबीवाले तर जाऊ दे आता. ही ह्यांचा जे विषय आहे ही का असं संपण्यातला नाही लवकर. तर आपल्या समोर जे आपण आतुरतेनं वाट पाहत होतो त्याने एकदाची आपल्याला सापडलेली आहेत. आता इथून पळून, कारण जाळी आहे इकडं सगळीकडं, इथून कोण पळून जाऊ शकत नाही. आता त्यांच्याकडून 2 शब्द ऐकू, जरा वारा कमी घाला आणि जरा बोला की म्हणजे काय वाटतंय तुम्हाला आतापर्यंत, कसा प्रवास झाला काय नाही. पहिले फॅन आणून घ्या, गरम होईल. नाही ती झालं. हा ओमा वारा घाल. हा बोला करते तू फक्त हो म्हण. बोला बोला, व्हिडिओ चालू आहे. बोला. हा जाऊ दे. फिरवा कॅमेरा. हा थांब. हा तिकडे फिरवा कॅमेरा. हा आकाश भाई तुम्ही काय म्हणता? खूप दिवसानंतर आज पहिल्यांदा इथं चाललेलो आहेत आम्ही. बघायला गेलं तर असल्या गर्दीमध्ये नको वाटते आपल्याला. ती एजंट भेटलेला काय म्हणाल तर? एकूण भेटलेला 600 रुपये देतो. 600 रुपये द्या, 500 देतो म्हटला प्रत्येकी 600. 500 पर्यंत मान्य केला होता, पण आम्हाला मान्य नाही. आम्हाला कारण की आम्हाला 300 रुपये पण 500 पाहिजे होते. थोडं सहन करू, 500 रुपये त्याला कशाला द्यायचे? आणि तुझ्यावर काय भरोसा? संतोषला भरोसा वाटला आमच्यासोबत, संतोषला दाखवायला त्या माणसाला. संतोष तेव्हा का तिकडं आता तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही. तेव्हा का ते पांढरे डोळे हो का ही संतोष आहे हो काही. हा तेव्हा ते मोबाईलवाला. हा त्याला भरोसा वाटला, पण आम्ही मान्य केलं नाही. आलो आता आम्ही पळत आलो. आम्हाला वाटलं लगेच तिकीट भेटत जाईल. अडकून ठेवले आणखी आम्ही एवढ्या माग आहेत, एवढी लाईन आहे पाठीमागे एवढे जण आहेत आणखी. आणि इकडं आणखीन एवढे जण आहेत, सगळे खाली बसलेत. पाऊस पडला होता, सगळं ओलं आहे. काय म्हणता आणखी? झालं आता ह्याच्या पुढे का कोणाची इच्छा नाही. काय ती बोलू आपण जरा आराम केल्यानंतर वरच्या जाईल. तर आता मग डायरेक्ट आपण आता पासेस भेटल्यानंतर पुढचं काय नियोजन ते बघून तुम्हाला सांगू. तर भेटू नंतर आपण आता. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे तिरुपतीचं. आम्हाला तिकीट भेटलं आणि आता चेकपोस्टला पण आमच्या बॅग वगैरेचे सगळे चेक झाले. आता आम्ही निघालो डायरेक्ट मंदिरला. तर भेटू आम्ही तुम्हाला लगेच थोड्या वेळाने. आता रूम शोधायची आहे. आता रूमच्या लाईनीमध्ये पण थांबायला लागेल. आता लवकरच भेटू.
तर गुड मॉर्निंग. सकाळचे 10 वाजले आहेत. मी एकटा तर फ्रेश झालो. बाकीचे तयारी चालू आहे फ्रेश व्हायची. काल रात्री उशीर झाला आम्हाला, म्हणजे रूम वगैरे दर्शन पास वगैरे सगळे घेऊन येण्यासाठी. तर रूमवर यायला आम्हाला 3 वाजले होते. त्याच्यामुळं एनर्जी कसलीच राहिली नव्हती. त्यामुळं डायरेक्ट झोपलो. आता सकाळी लवकर उठून आता 12चं आमचं दर्शनाचं टायमिंग आहे. 12चा स्लॉट आहे. आता मी तर तयार झाला, बाकी सगळेच राहिलेत. बघू आता हळूहळू तयार लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करता. बाकी मध्ये तर मोबाईल अलाउड नाही. आम्ही आता सगळे रेडी झाल्यानंतर एक थोडंसं फोटो वगैरे काढतो. की बाकी मला दाखवतात जेवढं होईल तेवढं. ठीक आहे, चल भेटू. हे कॉटेजेस आहेत, म्हणजे जे फ्री रूम अलाउड होते तिरुपतीमध्ये. तर आमची ही रूम आहे, चांगली रूम आहे. ही आम्ही आलेली गाडी. बाकी वातावरण वगैरे मस्त आहे. काल पाऊस होता, आज काय म्हणजे चान्सेस कमी वाटेल. एवढाच बाय. दर्शनाला निघालो आहे. हे आमचा फायनल लुक तुम्हाला दाखवतो. ही धोती आणि वर व्हाईट शर्ट. आमचा फायनल लुक आहे. आता चालू आहे फोटोशूट पण केलं आहे थोडंसं. बाकीचे रूममध्ये ही आमची रूम 328. आता इथून आणखीन एक जे महाराष्ट्रातले म्हणजे सांगलीचे जे मित्र भेटले होते आपल्याला, त्यांनी यायलेत रूमकडे इकडं आपल्या. त्यांनी आली की मग त्यांच्यासोबत जाणार आहे आम्ही. म्हणजे कालच्याच एवढ्या भेटीगाठीमध्ये एवढे क्लोज झाले त्यांनी की आमचा नंबर वगैरे घेऊन मला ते इकडेच यायलेत रूमकडं. त्यांनी आले की मग त्यांच्यासोबत जाणार आहे. आता काही इथं टाकलो बघितलो का, या इकडं. अहो का इथं इकडे रे, तू बी इकडं. अहो का यांचा लुक बघितलं नव्हतं तुम्ही. बघा यांचा आणखीन सेपरेट आणखीन शूट करू आपण. यांचं लुकचं वगैरे सगळं काढू. आता सगळे निघायच्या तयारीत आहेत. थोड्या वेळात लगेच आम्ही निघता. भेटू पुन्हा. दुपारची 1:47 झालेली आहेत आणि आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये तब्बल किती तास थांबलो? 2 तास झालं थांबला. ही लातूरची गँग, ही सांगलीची गँग. ही मोबाईल त्यांचाच आहे बरं का. आम्ही मोबाईल ठेवला रूममध्ये जालना. आणि तिकडे बी महाराष्ट्रातले आहेत. हातवर करा तेव्हा ती सगळे महाराष्ट्रातले आहेत. आमचा धिंगाणा ऐकून सगळे महाराष्ट्रातले एक फुलेलेत. एकही दिसलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांची. आणि वाघी जिलबीवाले नुसतं बघडले. इतर वाई नुसत्या शिव्या दिल्या जातात आम्हाला. हां कुठं एवढा यांना बी मराठी येते. मराठी येते ना, यांना बी मराठी येते सगळे. हां बॉर्डरवरची आहे ती. बाकी मग आता जसं आता मोबाईल आहे, आता ह्याने आणले तोपर्यंत बघू. तसं पुढं जाईल तसं घेऊ आणखीन 1-2 क्लिप. बाकीचे ह्यांची तोंड बघा कसं बघायचं मोबाईल बघा की राहता. बघा हां लाजलेले. दया कुठे गेला? चला बाकी आता पुढच्या वेळेस बघू. आता आजचा दिवस 4था आहे आमचा ट्रिपचा. आता काल दर्शन वगैरे झालं होतं सगळ्यांचं, व्यवस्थित दर्शन वगैरे झालं. पण काल एवढं थकलो होतो की आल्यानंतर आम्ही सगळे तसंच झोपलो रात्री. आज झालं आता फ्रेश. आज निघायचं आहे. आज आकाशगंगा, पाताळगंगा हे 2 टेम्पल आणि काळहस्ती ही 1 टेम्पल करायचे. आणि टेम्पल करून परत मग डायरेक्ट लातूरला निघायचं. आता बाकी पाठीमागे इथं तयार होणारे सगळे बाकी सगळ्यांचे झाले आंघोळ. तर फ्रेश वगैरे झाले की रूम वगैरे त्यांचं वापस करायची चावी वगैरे वापस करून मग डायरेक्ट निघणार आम्ही. बाकी आता पुढं नाश्ता वगैरे करायचा. आणखी नाश्ता वगैरे झाल्यानंतर बाकी पुन्हा कुठं थांबलं तर भेटू परत. ओके मित्रांनो, आत्ता वाजले 10-14 झाले आणि आत्ता आम्ही निघालो आकाशगंगा पाताळगंगाला. आत्ता आम्ही सगळे रूम वगैरे म्हणजे चावी वगैरे देऊन टाकले तिथं. आणि आता निघालो होतो आम्ही थेट आकाशगंगा पाताळगंगाला. बघा तिथं मोबाईल वगैरे यूज करायला भेटेल का नाही. तिथला व्हिडिओ घेईल मी, थोडी वाईट देईन तिथं. पण आत्ता आम्ही थांबलो CNG पंपवर CNG भरायला. पाहू शकता.
इथला वरचा सीन खूप छान आहे असं म्हणतात खूप जण. आम्ही दरवेळेस येतो पण आम्ही गेलोच नाही एकदा पण. यावेळेस जायचा प्लॅन ठरला आमचा, त्यामुळं बघू होतं यावेळेस. आणि पण आम्ही कालहस्तीला पण जाणार आहोत, तर भेटू आपण. हॅलो, वेलकम. हा आमचा ब्लॉगचा शेवटचा भाग आहे. तर आमचं आता सगळं इथं दर्शन वगैरे झालेलं आहे. सध्या आम्ही आता कालहस्तीला आहेत. इथं सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इथे गर्दी नसल्यामुळे आमचं फास्ट दर्शन झालेलं आहे. त्यामुळं आता आम्ही इथून लवकर डायरेक्ट आता लातूरसाठी निघतोय. भेटूया मग शेवटच्या ब्लॉगमध्ये. एन्जॉय. तर मित्रांनो, आत्ता वाजले 2 वाजून किती झाले बघू तो थांबा. 15 मिनिट झालेत आणि आम्ही थांबलो चहा पिण्यासाठी. तुम्ही पाहू शकता बघा हॉटेल आणि आमचे मित्र कंपनी कृष्णा मधुबया बघताय तुम्ही. तर आम्हाला माहिती नाही कोणती प्लेस आहे. मी लातूरला निघालो. आता ही आम्ही जेवण केलो. मागचा ब्लॉग राहिला काढायचा, तर तो विसरलाच जेवणाच्या नावावर, त्यामुळे आत्ता काढावं म्हणतो. बघू आता पुढे स्टॉप होता, दुसऱ्या स्टॉपला भेटू. मित्रांनो, आता त्या वाजले तर 11:15 आणि आम्ही आहोत वर्गा चौरस्त्याला. म्हणजे आता आलो आम्ही जवळपास आलो आमच्या घराच्या. सगळी झोपली होती, त्यामुळं मला वेळच भेटला नाही मोबाईलमध्ये. आणि पाहू शकता तुम्ही सगळे खूप थकलेले आहेत. चेहरे बघू शकता, पूर्ण झोपेत उठलेले आहेत सगळे अक्षरशः. आता काय सांगतो मला, आम्ही गाडी साईडला लावून झोपी गेलो होतो, एवढी झोप येत होती भयंकर. आता नाश्ता करायचा प्लॅन आहे आमचा, बघू आता. तर बघा ललित, हा पण आता झोपेत म्हटलं. बोल काहीतरी. तर हे बघूया. बघा ह्यांचं पण तोंड बघू शकता तुम्ही. झोपलो होतो आता. जस्ट आम्ही सगळे झोपीन उठलो. हे बघा, चला नेक्स्ट मी पुढे जाऊ. पुढे जाऊ आम्ही. पुढे जाऊ. चला चला. तर आम्ही आता नाश्त्याला थांबणार आहोत, तेव्हाचा एक क्लिप घेईन छोटीशी. बाय. तर दुपारची 1 वाजलेत आणि आता आम्ही लातूरमध्ये पोहोचलो आहे. हे आकाशचं दुकान, ही आपली गाडी. जस्ट पोहोचलो आपण, बघू शकता तुम्ही सगळे. आता सामान वगैरे काढून घरी जायचं आणि हा ब्लॉगचा शेवटचा व्हिडिओ असेल. तर मला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसं आहे काय नाही, ते कसा झाला आहे. बाकी पुन्हा आणखीन कधी गेलो तर नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. बाकी मेंबर बघा. तेव्हा तिकडं होम आहे, दिसला का गाडीच्या मागे तुम्हाला. तेव्हा आता तिथं चालतंय. शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी धन्यवाद, थँक्यू. कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा. आवडला तर शेअर करा. आणि आम्ही का प्रोफेशनल ब्लॉगर नाहीत, आम्ही कोणीच. जसं जमत तसं केलेलं आहे, त्याच्यामुळं काय कमीच्या जरा ॲडजस्ट करून घ्या. चला, थँक्यू. तर मग दया, आता आपण लातूरला आलो व्यवस्थित. कसा वाटला तुला प्रवास? तुझी आमची पहिल्यांदा सोबत ट्रिप होती, कसा वाटला काय वाटलं? माझी पहिल्यांदाच म्हणजे फिरायची म्हणजे वेळ म्हणजे चांगली होती. म्हणजे माझी इच्छा होती तिरुपतीला जायची. मला आकाश भयानी, आबोल भयानी, अब्दुल भयानी, ओम भयानी, कृष्णा भयानी व्यवस्थित लहान भावासारखं नेऊन, ललित शिंदे आपले चायवाले, तर माधुबाया आणि चांगले एक
नंबर आपल्याला नेऊन व्यवस्थित दर्शन बिर्शन करून आणले. आपल्याला आवडले. त्यांच्यासोबत कुठं पण बाहेर फिरायला जायचं म्हणून तर मस्त आहे, व्यवस्थित सांभाळून नेतात त्यांनी. निसंकोचपणे मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. आणखीन काय म्हणजे दर्शन वगैरे कसं झालं, म्हणजे प्रवास, रात्रीचा प्रवास कसा झाला काय नाही? प्रवास व्यवस्थित झाला एकदम. बाकीचं काय नाही. दर्शन वगैरे कसे झाले काय? दर्शन एक नंबर झालं, चांगलं. म्हणजे दुसऱ्याला 24 तास लागतात. आमचं दर्शन 5 तासामध्ये झालं व्यवस्थित. म्हणजे पूर्णपणे आम्हाला गोष्टी दिली, त्यात आम्ही समाधानी आहे. धन्यवाद. तर ललित, काय वाटतं तुला, कसा तुझा अनुभव होता आजच्या ट्रिपचा? या तुझी पहिली वेळेस होती तिरुपतीला यायची, तर काय म्हणशील तू, कसा वाटला प्रवास? कसं म्हणजे पूर्ण अनुभव सांग ना तुझा. मी कसं सांगितलं तुला हा, तिरुपतीमध्ये कसं वाटलं, काय वाटलं, प्रवास कसा वाटला? हा, तू काय म्हणशील ह्याच्या असल्या वागण्याला, काय म्हणशील? त्याच्या आत्म्या वागण्याला आणली करून राहते ना, बालिश परिणाम आहे हा. हा, त्याच्यामुळे त्याला फक्त त्यानं मोठं मोठं बोलायच्या कामात आहे, बिल्लोक सारखं बाहेगिरीची टेटे ठेवायच्या कामात आहे. बाकी याला काय बोला म्हणले की बोलत नाही. आता चांगलं देवाचे 2 शब्द सांगा म्हणजे मला येत नाही. गोळी घाल. नाही कॅमेऱ्यात आपली लोड अजून बाय करा, बाय कर, बाय. बाय करा. कृष्णा पांडे, तुम्हाला काय बोलायचंय? तुम्ही काय बोललो नाही, तुम्ही सांगा. बोला की 2 शब्द. आकाश भैया बॅक टू पवेलियन. त्यांनी त्यांच्या जागे विराजमान झालेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला ही तुमची खुर्ची गरम, परत एकदा गरम करताना, म्हणजे बसून गरम करताना? तू शांत बस, तुला विचारलं कोण? हा, आकाश भैया, म्हणजे प्रवासाबद्दल बोलावं. किस्सा झाला ते आम्ही संध्याकाळी तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही लाईव्ह येणार आहेत. लाईव्ह आल्यानंतर तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ आम्ही. त्यावेळेस तुम्हाला सांगू सगळं, आणखीन म्हणजे डीप मध्ये एक्सपिरियन्स सांगू. सुखरूप आणलेला माणूस आहे. इकडे बघा, सगळ्यात मोठं श्रेय ह्या व्यक्तीला जाते की आम्हाला सहन केले, सगळं सहन वगैरे करून, आमच्या सगळ्यांचं बोलणं, खास करून संतोष भैया यांचं बोलणं सहन करून त्यांनी आम्हाला न चिडता इथपर्यंत घेऊन आले, व्यवस्थित आले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारे आम्हाला फिरवत जावा. 2 जोडी सांग ना. 1 2 आणि ही 1 2 भांडणाची जोडी सांग. हा, ही एक आणि ही एक. हे बघा ही 2 आणि ही एक. हे बघा, ही टकलं आणि ही एक टकलं. ही 2 जोड्या अशा आहेत. कोणता तिसरा? दिल्लीसाठी भांडणं दोघं. हा, दिल्लीसाठी ह्याच्यामध्ये आणि मी स्वतः आमच्यामध्ये भांडणं. आता राहिलाच कोण तर पांडाचा विषयच नाही काय. सर तर त्यांच्याच धुंदीत काहीच नाही. या इकडे सर, या इकडे. आता जर माझं डोकं दुखायलं म्हणलो हा, थांबा. हा सर, बोला, काय म्हणता, कसा झाला प्रवास? पूर्ण ट्रिप बद्दल काय म्हणता तुम्ही? अहो, असं जरा विश्लेषण करा. नो कमेंट्स, नो वर्ड्स. नंबर झालं. या गोष्टीवर आता आपण आपला ब्लॉग थांबू, कारण किती मोठा झाला हे माहित नाही ते आपल्याला. त्याच्यामुळं आता आपण थांबू. जर आवडला असेल तर ह्या सगळ्यांची तोंड जर आवडली असतील माझ्या सहित, तर चांगल्या कमेंट करा. सगळ्यांना, तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. हा. आणि आम्ही काय प्रोफेशनल ब्लॉगर्स नाही, त्याच्यामुळे जसं काय जमलं तसं आम्ही केलो. चांगलं वाटलंच असेल, असं वाटलं तर हसा, काय प्रॉब्लेम नाही. कमेंट. हसणारं तर लय आवडतं. आणि तुम्हाला कोणता पार्ट आवडला ती कमेंट मध्ये सांगा. कमेंट तुम्ही आम्हाला असं करू नका 4 लोक बोलते, हा. 4 लोक आम्ही बरं का. हा, त्याच्यामुळं जरा कमेंट व्यवस्थित करा. बाकी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ओमा, एंड कर.
जाऊ दे, झाला एंड झाला, भेटू पुन्हा. मित्रांनो, ठरल्याप्रमाणे माधुभयाचा आपल्याला बाईट घ्यायचा होता आणि तिने आता तयार झालेत. तर काय वाटतं तुम्हाला, कसा झाला आत्ताचा प्रवास? आता म्हणजे पूर्ण आपला तिरुपती टूर कसा वाटला? आणि आता आपण लातूरमध्ये आलो, तर तुम्हाला काय ओव्हरऑल काय वाटलं सांगा आता. काही नाही, एकदम मस्त वाटला. फिरणं वगैरे मस्त झालं एकदम. तुमच्याकडे फिरणं म्हणजे एकदम आयुष्याची एकदम छानशी. खरं खरं सांगा, खरं खरं सांगा. खरं सांगतोय. सगळ्यात जास्त परेशान कोण केलं तुम्हाला? सगळ्यात जास्त परिश्रम दया. दयानं केलाय का? दया कुठे गेला? दया सामान काढलं आहे दयानं. हा, आणखीन मग काय म्हणता, आणखीन सांगा. नाही, मस्त आला एकदम. कोल्हापूरला आलो एकदम मस्त. सुखरूप आलो, व्यवस्थित आलो आणखीन. आलो. हा, कसलीच अडचण आलं नाही, काहीच कुणालाच परेशान नाही, काय नाही, सगळे व्यवस्थित आलो. व्यवस्थित झाला प्रवास. दर्शनही सगळ्यांचं व्यवस्थित झालं. मस्त झाला प्रवास. आता पुढचे जेवढे कोणते ट्रिप असतील ह्यांनीच आमच्यासोबत असतील आणि ह्यांच्यासोबत आम्हीच असू, ही फिक्स आहे. या लक्षात तुम्ही. ती आता ती सुटका नाही तुम्हाला. चालतंय ना. हां, तर शेवटचा राहिला होता, आपण त्यांचा घेतलाय. आता ही ब्लॉग इथंच कम्प्लीट आहे. बघा, होप तुम्हाला आवडेल. आवडल्यानंतर लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला आणि शेअर करा. जर वाटलं तर करा, मित्रांना वगैरे दाखवा. भेटू पुन्हा. Yeah.